ओमिक्रॉन व्हायरस नेमका किती धोकादायक आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र काय उपाययोजना करत आहे या संदर्भात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पाहूयात. 90 लोकांना जवळपास त्यांनी तपासणीला घेतलेले आहे, परंतु पॉझिटिव्ह हा एकच आहे. आय थिंक दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज टू हाऊ टू प्रिव्हेंट इट. ते तर म्हणजे रोजचे आकडे 100-200 येतील, तो आकडा वाढत जाणार. दॅट्स जर पॉझिटिव्ह आला तर त्याच्यात इम्पॉर्टंट आहे, अदरवाईज काही इम्पॉर्टन्स नाही त्याला. बट त्याचा प्रतिबंध लागलेलेच केला जाणार आहे. दोन थिंग्स आर. आता सध्या प्रायमरी स्टेज आहे ना, म्हणजे फक्त वर्तवून येते त्या शक्यता, म्हणजे किती परिणामकारक ठरेल लस नाही, तो दुसरी लस लस किती परिणामकारक ठरेल हा व्हायरस का तो घेऊन आणलेत का ते. ओके म्हणजे हां बरोबर. परवा मी सुरतला होतो एक दिवस. अच्छा रेकॉर्ड नाही करत, नाही नुसतं म्हणजे आवाज नाही करत, आवाज नाही. प्रॉब्लेम. इफ इट कम्स इट मे बी अ प्रॉब्लेम. ओके. इट इज डेफिनेटली इफ इट कम्स इट मे बी अ प्रॉब्लेम. पण तो ऑलमोस्ट आपल्या ह्याच्यात आला असेल वगैरे किंवा तिला असं शंका बाळगवली जाते, बरोबर. त्यामुळे येण्याची शक्यता आहे. आता तर सध्या एवढं ट्रॅफिक आहे साहेब, जग छोटं झालंय ना. बरोबर. तरी महाराष्ट्राने एकदम प्रोएक्टिव्ह स्टेप्स घेतले आहेत. Yes. आणि आय थिंक वी हॅव टू बी दिस टाइम वी हॅव टू बी अहेड ऑफ द व्हायरस. ओके. हां पहिले जे एक्सपिरियन्स आहेत ते त्याच्यावर आपण शिकवून घेऊन, नाहीतर मग ते फुल नाही तर पुन्हा आपण पहिले पाडे 12वर घेऊन जाऊ. ते पण आहे. पण लोक सर आता सध्या जे मी बघतोय ना, लोक मधल्या काळामध्ये खूप आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा पण आम्हाला सजेस्ट करतात की मास्क काढा म्हणून. तुम्ही काढत नाही ना? नाही 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 माझं ते एकदम मी फॉलो केलेलं आहे. आम्ही त्या गोष्टी बघितल्या आहेत ना सर स्वतःहून. ओमिक्रॉन जो व्हायरस आहे त्या संदर्भात आता सध्या हा किती धोकादायक आहे आणि महाराष्ट्रात याच्यासाठी किती कशा पद्धतीने तयार करतात. महाराष्ट्र सध्या चांगल्या पद्धतीने तयार झालेला आहे. आपली जी तयारी आहे ती 2-3 टप्प्यांवर चालू आहे. एक म्हणजे की मास्किंग करता आपण फार महत्त्व सांगतो आहोत. दुसरं म्हणजे वॅक्सिनेशन पूर्ण करण्याकरता आपण बऱ्यापैकी भर देत आहोत. आणि तिसरं म्हणजे की आपल्या ज्या राज्याची जी तयारीची जी उजळणी आहे ती देखील उजळणी आपण करणार आहोत. ऑक्सिजन म्हणा, औषधं म्हणा, बेड्स म्हणा, यंत्रणेची तयारी, प्रशासकीय तयारी, ज्याच्यामध्ये की आपण आपल्या बेड्स कशा अवेलेबल करून देऊ, 80-20 फॉर्म्युला, या सगळ्यावर बऱ्यापैकी एक उजळणी करून आपल्याला या सगळ्या गोष्टी तयार ठेवाव्या लागतील. अच्छा सर, दुसऱ्या ज्या लसी आहेत आता सध्या ज्या मात्र उपलब्ध आहेत त्या किती परिणामकारक ठरू शकतील या व्हायरसवर. सध्या तरी असं वाटतंय की थेरॉटिकली पॉसिबल आहे की या व्हायरसमध्ये एखाद वेळेस इम्युन एस्केप असेल, परंतु ह्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपल्याला येईपर्यंत, थेरॉटिकल माहिती वेगळी झाली, एक प्रॅक्टिकल माहिती येईपर्यंत आपल्याला काही दिवस लागतील. याचा पूर्ण परिणाम दिसायला आपल्याला काही आठवडे जातील. त्यामुळे मला वाटतं ह्याच्याबद्दल आता कुठलाही घाईघाईत निष्कर्ष न करता आपण व्यवस्थित वॅक्सिनेशन प्रोग्राम पूर्ण करावा, एवढीच माझी विनंती आहे. नागरिकांना सर काय आवाहन करायचं. नागरिकांना एवढंच आव्हान आहे की कृपया करून मास्किंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या मागचा एक ध्येय ठेवा. बाहेर पडताना डबल मास्किंग, आणि आपले जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, हेल्थकेअर वर्कर्स आहेत, त्यांनी N95 मास्क घालावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं लसीकरण पूर्ण करावं. ज्यांना अजून सेकंड डोस घेतलेला नाही आहे त्यांनी आपल्या सेकंड डोजला जाऊन घ्यावं, आणि ज्यांनी अजून लसीकरण सुरुवातच नाही केली आहे त्यांनी आपला पहिला डोस जाऊन घ्यावा. थैंक यू. नया जो वायरस आया है उसके बारे में सर कितना धोखादायक है. फिलहाल जो सिचुएशंस बता रहे हैं जागतिक लेवल पर भी वो हार्मफुल वायरस है ऐसा बताया जा रहा है, क्या करना है. ऐसा पता चलता है कि अब तक का जो हमारा पूरी दुनिया में जो प्रेडोमिनेंट स्ट्रेन था वो डेल्टा वायरस का स्ट्रेन था, डेल्टा स्ट्रेन था. इस डेल्टा स्ट्रेन के सामने कोई दूसरा स्ट्रेन टिक नहीं पा रहा था. साउथ अफ्रीका में भी जो है यही स्ट्रेन प्रेडोमिनेंट था. पर ऐसा देखा गया है कि ये जो प्रिटोरिया प्रांत है वहाँ पे पिछले 10 दिनों के अंदर करीब करीब पूरी तरह से इस डेल्टा स्ट्रेन को रिप्लेस करके ये ओमिक्रॉन स्ट्रेन आ गया है. इसलिए ये ज़रूर इसके ऊपर ध्यान देना ज़रूरी है कि इस डेल्टा स्ट्रेन को पूरी तरह रिप्लेस अगर ये कर सकता है तो इसकी ट्रांसमिसिबिलिटी, इसकी जो इन्फेक्टिवनेस है, इसका जो एक आध बार विरुलेंस है, उसके बारे में हमको बहुत अच्छे से जानकारी और सोचना पड़ेगा. सर फिलहाल जो वैक्सीन अवेलेबल है वो कितने परिणामकारक है इस जो नए ओमिक्रॉन वायरस है. इसमें जो म्यूटेशंस हुए हैं, इस म्यूटेशन से टेक्निकली पॉसिबल है कि इस वायरस, इस स्ट्रेन में कुछ इम्यून एस्केप फिनोमेना देखा जाए, परंतु जो थियोरेटिकल पॉसिबिलिटीज़ है और प्रैक्टिकल पॉसिबिलिटीज़ है, इसके ऊपर का जो डिफरेंस है ये समझने में हमको और कई दिन लगेंगे. इस बारे में हम लोगों ने कोई भी स्पेकुलेशंस नहीं करनी चाहिए.
हमें क्लियरली समझना चाहिए कि इसके बारे में जब तक हमें पूरी तरह से डाटा नहीं आता है तब तक इसके बारे में डर ना फैलाए। दूसरी बात यह है कि हमें जो है अपना वैक्सीनेशन प्रोग्राम इस वक्त बहुत सक्षम करने की ज़रूरत है। हम बहुत अच्छी तरीके से आगे बढ़ रहे हैं, पर इसकी रफ्तार हमें और आगे बढ़ानी है। जिनका दूसरा डोज रह चुका है वो कृपा करके अपना दूसरा डोज तुरंत लगवा लीजिए, और जिन्होंने अब तक वैक्सीनेशन की शुरुआत ही नहीं की हो वो अपना पहला डोज लगा के अपना दूसरा डोज का नंबर जब आएगा तब अपना दूसरा डोज लगा के पूरे देश को जो है इम्यूनाइजेशन से कंप्लीट कीजिए। सर, मास्किंग भी एक इम्पोर्टेंट फैक्टर है इसके बारे में। बिल्कुल, बहुत सही कहा आपने। मास्क जो है वो हमारे पास सबसे बड़ा ऐसा हथियार है जो कि हमें कोई भी स्ट्रेन से बचा सकता है। इसलिए बाहर निकलते वक्त डबल मास्किंग, एक क्लॉथ मास्क और एक सर्जिकल मास्क, 1 या 2 रुपए में ये सर्जिकल मास्क मिल जाता है, और हम लोग अगर इसे पहने तो हम हमारा ही नहीं हमारे कुटुंबियों का भी जो है, परिवार वालों का भी जो है हम बचाव कर सकते हैं। और जो फ्रंट लाइन वर्कर्स हैं उन्हें जो है N95 मास्क पहनना बहुत ज़रूरी है।